साताऱ्याच्या क्षितिजावर दिमाखात उभा असलेला आणि सातारा शहराचा जणू मुकुटमणी असलेला दुर्ग म्हणजे किल्ले अजिंक्यतारा. ज्या किल्ल्याच्या नावावरूनच त्याची ओळख पटते की ज्याला जिंकणे कठीण आहे, असा हा अजिंक्यतारा. हा किल्ला शिलाहार वंशाच्या दुसऱ्या भोजराजानं 11व्या शतकात बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. पुढे मराठेशाहीच्या कालखंडात, विशेषतः औरंगजेबाच्या आक्रमणानंतर, महाराणी ताराऊंनी या किल्ल्यावरून स्वराज्याची धुरा सांभाळली होती. हा किल्ला स्वराज्याच्या चौथ्या राजधानीचा मानकरी ठरला. गडावर प्रवेश करताच आपले स्वागत करतो तो भव्य महादरवाजा. गडाच्या मध्यभागी मंगलाई देवीचे मंदिर आहे, जी साताऱ्याची ग्रामदैवत मानली जाते. गडावर पाण्याचे टाके आणि शिवकालीन तलाव आजही पाहायला मिळतात. इथल्या तटबंदीवरून संपूर्ण सातारा शहर आणि समोरचा यवतेश्वर डोंगर एखाद्या नकाशासारखा स्पष्ट दिसतो. आज अजिंक्यतारा हा केवळ एक ऐतिहासिक किल्ला उरला नसून सातारकरांच्या श्रद्धेचे आणि व्यायामाचे केंद्र बनला आहे. निसर्ग आणि इतिहासाचा हा वारसा आपल्याला आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची आठवण करून देतो. साताऱ्यात आल्यावर अजिंक्यतारा पाहिल्याशिवाय प्रवास पूर्ण होत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका.